नौपाडा येथील सरस्वती सेकंडरी स्कूलच्या इमारतीतील अग्निसंचलन कवायत आग लागल्यावर काय दक्षता घ्यावी, यासाठी काय उपाययोजना कराव्यात, यासाठी ठाण्यातील सेकंडरी स्कूलच्या इमारतीमध्ये अग्निसंचालन कवायत आयोजित करण्यात आली होती। इमारतीमध्ये किंवा परिसरामध्ये आग लागल्यावर लोक भयभीत होतात। नेमकं काय करावं हे सुचत नाही। अशा वेळी काय करावे याचे प्रशिक्षण देण्यासाठी सेव्ह फायर प्रोटेक्शन कंपनीतर्फे अग्निसंचलन कवायतीचे आयोजन करण्यात आले होते। या शाळेतील कर्मचारी महिला यांना याबाबतची माहिती देण्यात आली। आग लागल्यावर पाणी कसे मारावे, पाण्याचे स्प्रे कसे मारावे याचे प्रशिक्षण देण्यात आले। शाळेचे व्यवस्थापन वर्षातून एकदा तरी अशा प्रकारचे प्रशिक्षण कर्मचारी वर्गाला देत असते। आज आमच्या सरस्वती मंदिर ट्रस्टमध्ये या ज्या ग्राउंड+6 बिल्डिंगमध्ये रेराच्या नियमाप्रमाणे अग्नी प्रतिबंधक जी सिस्टीम लावलेली आहे त्या सिस्टीमचा आज डेमॉन्स्ट्रेशनचा किंवा म्हणजे आपण ज्याला म्हणू अग्निशमन प्रात्यक्षिक करण्यात आली। आणि हे जे चित्रे सर आहेत यांनी संपूर्ण या अग्निशमन प्रात्यक्षिकामध्ये संपूर्ण आमच्या स्टाफला माहिती दिली की आग लागल्यानंतर प्रत्येकाने कसं वागायचं आहे, काय ट्रीटमेंट करायची आहे, पाणी कसं मारायचं आहे, किंवा जे आगीचे जे छोटे पाईप्स असतात ते फोडून आग कशी विझवायची, अशी अनेक प्रात्यक्षिकं दाखवली। आमची ही ग्राउंड+6 बिल्डिंग पूर्णतया अग्निशमनसाठी सज्ज आहे आणि त्याची प्रात्यक्षिकं आम्ही वर्षातून साधारण 1 किंवा 2 वेळा घेत असतो आणि त्याची माहिती संपूर्ण कर्मचाऱ्यांना देत असतो। धन्यवाद। माझं नाव निनाद चित्रे आहे। सेव्ह फायर प्रोटेक्शन इंजिनियर आमची कंपनी आहे। याच्या मार्फत आम्ही आता जनजागृती आपली सरस्वती विद्या मंदिर शाळा मराठी शाळेमध्ये आम्ही फायरचं ट्रेनिंग आणि अवेअरनेसचं प्रोग्राम आता इथे सादर केलेला आहे। सर्व कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना आम्ही आता इथं ट्रेनिंग, कसं आग लागली तर काय करायचं, मुलांचं इथून इव्हॅक्युएशन कसं करायचं याबद्दल आता यांना जनजागृती केलेली आहे।